by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तकवर आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा चावडीवरती आम्ही एका नवीन आमचे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्याशी आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका जेवढ्या रंगतदार होणार आहेत तेवढ्या त्याहूनही जास्त रंगतदार हे आमचे नवीन पाहुणे आहेत. खरं तर एनडीएमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सीट्सवरनं रस्सीखेच सुरू आहे आणि त्या एनडीएमधले जे बाकीचे पार्टनर्स आहेत ते मात्र याबद्दल काहीही बोलत नाहीये. माझ्या मते एनडीएमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी बलिदान केलं असेल तर ते या पार्टनरने केलेलं आहे. गेले 10 वर्ष एनडीएमध्ये अत्यंत शांतपणे त्यांनी आपली भूमिका निभावलेली आहे. कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडे नवीन सीटची मागणी न करता सुद्धा एनडीए बरोबर राहण्याचं काम त्यांनी गेले 10 वर्ष केलेलं आहे. नक्की त्यामागची भूमिका काय, यावेळची महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक ही ते कशा पद्धतीने बघतात. महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की त्यांना राजकारण खूप चांगलं कळतं. त्यांना कळतं की दिशा कुठल्या बाजूला जाते, वारा कुठल्या बाजूला वाहतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्या बरोबर आहेत रामदास आठवले. मला असं वाटतं की महाराष्ट्राला रामदास आठवलेंची ओळख करून द्यायची अजिबात आवश्यकता नाही, पण तरी सुद्धा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज आपल्या बरोबर चावडीवरती आलेले आहेत. रामदासजी, मी आता मगाशी जे म्हटलं, सगळेजण म्हणतात आम्हाला सीट द्या, आम्हाला 2 सीट द्या, 5 सीट द्या, 10 सीट द्या, 12 सीट द्या. तुमच्याकडनं मी कधीच ही गोष्ट ऐकली नाही. 2014 पासून तुम्ही अत्यंत तुम्हाला जे मिळाले त्याच्यामध्ये तुम्ही खुश आहात का? असं तुम्ही कधी काय मागणी का नाही केली त्यांच्याकडे? साहिल जोशी, असं आहे की आता एकतर ही आपली जी चावडी आहे, म्हणजे एकतर पॅन्थरच्या काळामध्ये मी फारच होतो राऊडी. पॅन्थरच्या काळामध्ये मी फार होतो राऊडी. म्हणूनच मी आलेलो आहे मुंबई तक. म्हणूनच मी आलेलो आहे पाहायला मुंबई तकची चावडी. तर ही जी चावडी आहे, गावामध्ये गप्पा टप्पा मारणारी चावडी, गावातलं जे राजकारण आहे त्या राजकारणावर चर्चा करणारी चावडी. फक्त गावातल्याच राजकारणावर नव्हे तर जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या राजकारणावर सुद्धा त्या चावडीमध्ये चर्चा होते. आणि आज सुद्धा साहिल, तू मला या ठिकाणी बोलावलेलं आहेस. आज तक हे जे चॅनल आहे हे चॅनल देशामध्ये मशहूर असणारं चॅनल आहे. मी म्हणजे काल मी होतो दिल्ली इथं, पण आज मी आलेलो आहे मुंबई इथं. त्यामुळं आज ही चावडी जी आहे त्या चावडीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि तू मला विचारलेलं आहे की मी शांत राजकारण करणारा माणूस आहे. मागणी तोच आहे की मुंबई तक तुम्ही आलात, मुंबई तकच्या चावडीवर का अडली आहे तुमची गाडी एका सीटवर, राज्यसभेच्या सीट? हा, तर आता राज्यसभेच्या सीटवर म्हणजे आता माझी गाडी जी आहे ती अडलेली नाही आहे. एक तर आता माझी मागणी अशी होती की रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्यात. मी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. मी आदरणीय अमित शहा यांनाही एक पत्र दिलेलं होतं. एक पत्र मी JP नड्डा यांनाही दिलं होतं. आणि एकदा जी शेवटची आमची मिटिंग झाली होती माननीय प्रधानमंत्र्यांच्या सोबत, या 5 वर्षामधली जे शेवटची मिटिंग आमच्या मंत्री परिषदची, त्यावेळेला मी माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर सांगितलं होतं की साहेब, मला लोकसभेला उभं राहायचं आहे. मी 3 वेळेला लोकसभेत निवडून आलो होतो आणि मी नाईलाजाने मी राज्यसभेत आलेलो आहे. पण आता मात्र माझी राज्यसभा अजूनही 2 वर्ष आहे. पण मी तसा लोकसभेतला माणूस आहे, लोकांमधला मी माणूस आहे, ग्रासरूटमधला मी माणूस आहे. आणि त्यामुळं मला लोकसभेला उभं राहायचं आहे. तर ते म्हणाले की तुमचं नावच आलेलं नाही तिकडून. तर एक तर मी या ठिकाणी भूमिका मांडली होती बाबा रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाव्या, 2 नसल्या तरी एखादी जागा मिळावी. आणि शिर्डीमध्ये मी यासाठी आग्रही होतो की 2009 मी शिर्डीमध्ये 1,32,000 हरलो होतो. काँग्रेस अलायन्समध्ये असताना मला त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने हरवलं. आणि म्हणून माझी अशी इच्छा होती की शिर्डीमध्ये उभं राहून शिर्डीचा विकास करावा. आणि एकदा मी त्या ठिकाणी हरलो होतो तर मी आता इथे निवडून आलेलो आहे हे सगळ्या देशाला दाखवावं अशी एक माझी भावना होती. पण शिर्डीची जागा मिळाली नाही, कारण परवा देवेंद्रजींना भेटलो. त्यांनी सांगितलं की त्यांनी बराचसा प्रयत्न केला
पण एकनाथ शिंदे एक ऐकले नाहीत. मग आता मी म्हणालो एकनाथ शिंदे ऐकले नाही तर मी काय ऐकायचं. तर एकनाथ शिंदेने ऐकलं नाही. आणि पण त्यामध्ये त्यांची अडचण होती की त्यांची सिटिंग जागा होती. एकनाथ शिंदे यांचं म्हणणं हेच होतं की माझ्यासोबत जे MP आलेले आहेत त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला ती जागा तुमची मिळणार आहे, त्यामुळे ते माझ्यासोबत आलेले आहेत. त्यामुळं आता ती जागा तर आता काही जागा मिळणार नाही. म्हणून मग माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमचं सिस्टम भेटलं. जवळजवळ 30-40 मिनटं चर्चा झाली. आणि त्याच्यामध्ये मग आमच्या शिष्टमंडळाने मागणी केली की जर आता लोकसभा देणं अशक्य असेल तर आपली राज्यसभा नंतर आपली कंटिन्यू होणारच आहे, परंतु आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची एक मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एखादं मंत्रिपद आपल्याला मिळावं महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये. एक तरी ज्यावेळेला महामंडळ होतील त्यावेळेला आम्हाला ती चेअरमन पदं मिळावीत, काही सदस्य पदं मिळावीत वगैरे अशा पद्धतीच्या मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत. आणि दलितांच्यासाठी एक चांगलं बजेट आम्हाला ते द्यावं, दलितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यामध्ये आम्हाला चांगलं बजेट मिळावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. त्यामुळं पाहूया. आता मी समाधानी आहे. म्हणजे आता एकतर माझ्याकडे तसा महाविकास आघाडी करून मेसेज येत होते, पण सध्या महाविकास आघाडीकडे जाऊन काही उपयोग नाही. कारण हवा जी आहे ती हवा काय महाविकास आघाडीची नाही, इंडिया आघाडीची हवा अजिबात नाही आहे. आणि आता इथे महाविकास आघाडीमध्ये एवढी भांडणं तर चालू आहे की त्यांच्या सीट अत्यंत कमकुवत त्यांचे उमेदवार आहेत. त्यामुळं आता आमचा जो नारा होता की 45 पारचा महाराष्ट्रामध्ये, सध्या आमचा नारा आहे की 48-48, म्हणजे सगळ्या 48 जागा ज्या आहेत त्या सगळ्या जागा जिंकायच्या. आणि त्या जागा जिंकण्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा महायुतीसोबत राहणार आहे. परंतु आमच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. साहिल, पण प्रॉब्लेम असा आहे की महादेव जानकर येतात नंतर त्यांना एक लोकसभेची जागा मिळून जाते. राज ठाकरेंबरोबर चर्चा सुरू आहे की त्यांना आम्ही एक जागा देऊ शकतो. तुम्ही इमान इतबारे 2014 पासून त्यांच्या बरोबर आहात ना. 19 मध्ये तुम्हाला जागा दिली ना, 14 मध्ये तुम्हाला जागा दिली, आणि आता 24 मध्ये पण तुम्हाला जागा देत नाही. 3 सलग निवडणुका झालेल्या आहेत रामदासजी की तुम्हाला जागाच द्यायला तयार नाही. 14 मध्ये असं होतं की 14 मध्ये मी इलेक्शनच्या अगोदरच मी राज्यसभेवर आलो होतो, त्यामुळे काय त्यावेळेला काही मागणी आम्ही केली नव्हती. 19ला काय दुसऱ्या कोणाला तरी देता आलं असतं. आता मागणी आम्ही केली ना. आता मागणी केली होती आम्ही 2 जागा मिळाव्या. त्यामध्ये सोलापूरची जागा मिळाली तर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वोदय आहेत त्यांना जागा देण्यासाठी मागणी आपण केली होती. आणि माझी शिर्डी नाही सुटली जरी सोलापूर सुटली असती तरी RPIला एक जागा दिलेली आहे. रामदासजी, तुम्ही तर मुंबईत पण निवडून आलेला आहात. तुम्ही रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावरती मुंबईत पण निवडून आलेला आहात. तुम्ही पंढरपूरवरनं निवडून आलेला आहात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी काय फक्त त्या कोट्यामधली जागा पाहिजे असं थोडी आहे. तुम्ही तर जनरल सीटवरती सुद्धा निवडून आलेला आहात. आता ही जी आता अगोदर माझ्याशी काही चर्चा महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सगळं हे चालू होतं त्यावेळेला महायुती आमची जी आहे ती महायुती अत्यंत ताकदवार आहेच आहे. परंतु महायुतीमध्ये BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशाच पद्धतीची चर्चा होती. आपण सांगितला इतिहास बरोबर आहे की 2012च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये RPI त्यांच्यासोबत आला, शिवसेना BJP सोबत, आणि त्यांची युती असायची. तर RPI त्यामध्ये आल्यानंतर ही महायुती झालेली आहे. म्हणजे आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आल्यामुळे ती महायुती झालेली असं नाही आहे. आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला महायुती झालेली आहे 2012 मध्ये. तर आता एक तर त्या ठिकाणी महादेव जानकरांना जागा मिळाली तर चांगली गोष्ट आहे, ती आमची मित्रच आहे. पण महादेव जानकर हे शरद पवारांना जाऊन भेटून आले होते आणि त्यांना माळा जागा देण्याचं नक्की जवळ झालं होतं. आणि त्यामध्ये देवेंद्रजी अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे कुणाला कशा पद्धतीने आपल्यासोबत आणायचं यामध्ये ते अत्यंत हुशार आहेत. आणि त्यांनी जानकरांना बोलवून घेतलं आणि त्यांचा आग्रह परभणीचा होता. अगोदर महाविकास आघाडीकडे त्यांचा आग्रह परभणीचा होता, पण ते परभणी द्यायला तयार नव्हते. आणि मग देवेंद्रजींनी मार्ग काढला आणि महादेव जानकरांना परभणी देण्याचं मान्य केलं आणि मग तिकडे आले. तिथं बारामतीसाठी ऍडजस्टमेंट झाली नाही का?
बारामतीमध्ये अजितदादांना फायदा व्हावा ह्याच्यासाठी म्हणून तर परभणीची ऍडजस्टमेंट झाली. म्हणजे ते परभणीची ऍडजस्टमेंट आहे, कारण बारामतीमध्ये 2014 मध्ये महादेव जानकर उभे असताना त्यांना 4-4.5 लाख मतं मिळाली होती. सुप्रिया सुळे 50-60 हजारांनी निवडून आल्या होत्या. त्यामुळे धनगर समाज जो आहे तो धनगर समाज याची मोठ्या प्रमाणामध्ये मतं बारामती आणि त्या परिसरामध्ये आहे. त्यामुळे अजितदादांनी ऍडजस्टमेंट म्हणून तो प्रयत्न केला आहे. पण आता मी काय तसा कुठे महाविकास आघाडीकडे मी गेलो किंवा काय वगैरे अशा पद्धतीचं काय त्या नव्हतंही. जर मी अशी काय तर हालचाल केली असती तर मला काही जागा मिळाली असती. परंतु आणि आपण तू म्हणाला ते बरोबर आहे की मुंबईमध्ये मी उत्तर मध्य मुंबई आता जी दक्षिण मध्य मुंबई आहे तिथं मी 98 मध्ये निवडून आलो होतो. रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार निवडून आले होते. आणि आता मी मुंबईची मागणी यासाठी केली नव्हती की मुंबईमध्ये सगळ्यात सिटिंग जागा होत्या. आता ईशान्य मुंबईची जागा जी आहे तिथे एकदा मी लढलो होतो, मला 2.5 लाख मतं मिळाली होती. तर जर त्या ठिकाणी मनोज कोटक यांना बदलायचं आहे याची अशी माहिती असती तर मी ईशान्य मुंबईमध्ये आग्रह केला असता. पण मला राज्यसभा द्यायची असं देवेंद्रजींच्या डोक्यामध्ये असल्यामुळं आणि मला पुढे मंत्री करायचंच आहे हे त्यांच्या असल्यामुळं त्यांची भावना तर चांगली आहे. पण आरपीएल एखादी जागा मिळावी अशी देशभरातल्या लोकांची इच्छा होती. देशभर सगळे लोक बघतायत की आरपीएलला काय मिळते का नाही एखादी जागा. या ठिकाणी उमेदवार मी असेन आणि कोणीतरी असेन. पण आता राम सातपुते यांना तर सोलापूर दिलेले आहे ते तसे आमचे आरपीआयच्या कुठल्यातले आमदार आहेत ते कसं काय म्हणजे आम्हाला ABVP ते तर भारतीय जनता पार्टीचे नाही 2000 ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत. पण 2019 मध्ये देवेंद्रजीने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आरपीआयचे 5 आमदार निवडून आणणार. पण ते 5 आमदार असे होते की सगळे 5 आमदार उमेदवार त्यांचेच होते आणि कमळ त्यांचंच होतं आणि आमच्या पक्षाचं फक्त नाव होतं. मग त्याच्यामधले 5 मधले 2 निवडून आले. एक राजेश पवार आपले नांदेड नायगावचे आहेत आणि राम सातपुते मामाशिरचे आहेत. तर आता मग ते काय ते त्यांचेच आहे. तर आता सोलापूरमध्ये जर शिर्डीमध्ये जर अशक्य होतं तर सोलापूरच्या लोकांची मागणी अशी होती की मी तर सोलापूरमध्ये आलं पाहिजे. पण त्याच्या अगोदरच राम सातपुतेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती. त्यामुळे ठीक आहे आता जागा मिळाली नाही. पण मी नरेंद्र मोदींच्या बरोबर प्रामाणिक आहे. मी नरेंद्र मोदींच्या भूमिकेशी एकनिष्ठ आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे निर्णय आहे. देशाच्या विकासाचे निर्णय आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्या सोबत आहे. पण प्रश्न असा येतो की अनेक जण म्हणतात की प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडी बरोबर जमलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की सीट्स आम्हाला त्यांनी बरोबर दिल्या नाहीत म्हणून ते इंडिपेंडेंट लढायला तयार झाले वंचित बहुजन आघाडीतर्फे. हाच मार्ग तुम्ही का नाही चोखळत की मी एकटा लढतो तुम्हाला धडा शिकवतो आणि म्हणजे मला सीट्स तरी मिळतील पुढे. तुम्हाला पण माहिती आहे राजकारणामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू असल्याशिवाय शक्यतो मोठे पक्ष सोडत नाहीत सीट्स वगैरे. तर तुम्ही कधी असा विचार नाही का केला की आपण सुद्धा आपली ताकद दाखवून देऊया त्यांना एकदा. नाही म्हणजे आता आमची ताकद आहे. आमची ताकद छोटी ताकद आहे. पण निवडून कुणाला आणायचं आणि कुणाला पाडायचं हे काम आमच्याकडे असतंय. त्यामुळे बॅलेन्सिंग वोटिंग जे आहे ते आमचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की आठवले यांच्या बाजूला जातात त्यांना सत्ता मिळते. काँग्रेस पक्षाचे म्हणणं हेच होतं की आठवले आमच्यासोबत होते त्यावेळेला आम्हाला सत्ता मिळत होती. आठवले आमच्यापासून दूर गेले आणि आम्हाला सत्तेपासून दूर जावं लागलेलं आहे. आता प्रकाश आंबेडकरांचं त्यांचं जमलं नाही. महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकरांचं जमलं नाही. पण माझं महायुतीबरोबर गमलेलं आहे. त्यामुळं मला त्यांना सोडण्याचा विषय येत नाही आहे. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणजे तशा पद्धतीनं काय तोडाफोडी करायची असेल तर मी तशी भूमिका घेतली असती. पण मी प्रामाणिकपणे जी भूमिका घेतो त्या भूमिकेसोबत राहण्याची माझी आदत आहे, माझी सवय आहे. पण मी शांत आहे म्हणून माझ्यामधला पॅन्थर काय संपलेला आहे असं अजिबात नाही आहे. म्हणजे माझा मधला पॅन्थर कधी जागा होईल तर सांगता येत नाही आहे. परंतु ठीक आहे त्या बदल्यामध्ये काय समाजाचा फायदा होईल या दृष्टिकोनातून विचार करणार आहे. कुठेतरी भाजपला वाटतं की हा पॅन्थर पंजा मारत नाही आता. हां पंजा म्हणजे पॅन्थर आहे ते त्यांना माहीत आहे की हा पॅन्थर आहे. पण पंजा काय मी अजून काढलेला नाही. पण पंजाचा विषय नाही आहे. पण ठीक आहे जरी जागा
सगळ्यांचं म्हणणं हे आहे की एखादी जागा 1-2 जागा आरपीआयला मिळायला पाहिजे. आरपीआय पण नाव रेकॉर्डला यायला तरी पाहिजे. सुद्धा एक दिसतच आहे ना आपल्याला, तुम्हाला ज्यांनी मंत्री केलं शरद पवार, त्यांनी 91 मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा तुम्हाला विधान परिषदेत येऊन थेट कॅबिनेट मंत्री केलं. त्याच्यातनं तुमची त्या पद्धतीने पॉलिटिक्समध्ये एंट्री झालेली होती. नंतर ज्या वेळेस तुमचा पराभव झाला 2009ला, त्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन पार्टनर शोधत होता त्यावेळेस उद्धव ठाकरे तुम्हाला युतीमध्ये घेऊन आले. पहिली चर्चा तुमची त्यांच्याबरोबर झालेली होती. मुंडे वगैरे सगळे नंतर त्याच्यामध्ये आले. तुम्ही शरद पवारांनाही सोडलं, तुम्ही उद्धव ठाकरेंनाही सोडलं. नंतर 2014 मध्ये ज्यावेळेस शिवसेना भाजपचं फाटलं तेव्हा तुम्ही भाजपबरोबर गेलात. तर हे काय राजकारण होतं? तुम्हाला ज्यांनी महायुतीमध्ये आणलं, तुम्हाला नाही असं वाटलं की आपण उद्धव ठाकरेंबरोबर राहिलं पाहिजे किंवा शिवसेनेत राहिलं पाहिजे? भाजप का निवडली तुम्ही? हा, साहिल तर असं होतं की एकतर उद्धव ठाकरे आणि बीजेपी किंवा बाळासाहेब ठाकरे आणि बीजेपी, अटल बिहारी वाजपेयी किंवा त्यांचा अलायन्स होता आणि गेली अनेक वर्ष त्यांचा अलायन्स होता. पण 2014 मध्ये अशी हवा तयार झाली की भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण देशामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं नाव मोदींच्या माध्यमातून झालं. आणि 2014 मध्ये हे झालं की लोकसभेला दोघे एकत्र राहिले आणि त्या ठिकाणी जवळजवळ दोघांच्या 42 जागा निवडून आल्या. 48 पैकी 42 जागा निवडून आल्या. आणि मग त्यावेळेला असं होतं की त्यानंतर ताबडतोब विधानसभेला बीजेपीने निर्णय घेतला की त्यांचा 171 आणि 117 म्हणजे 171 जागा शिवसेनेच्या, 117 जागा बीजेपीच्या. पण बीजेपीच्या मनात हे होतं की आता तो काळ वेगळा होता. त्या काळामध्ये शिवसेना मोठी होती, पण आज आम्ही मोठे आहोत. त्यामुळे आम्हाला 171 आणि यांना 117 किंवा असं एक बीजेपीच्या डोक्यामध्ये होतं. आणि बीजेपीला असे रिपोर्ट होते की आपण स्वबळावर लढून सुद्धा चांगल्या जागा निवडून आणू शकतो, आपलं सरकार येऊ शकतंय. आणि मग ज्या वेळेला दोघांचा अलायन्स तुटला त्यावेळेला मग आपण म्हणालात की आता मी सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंना भेटलो होतो म्हणजे त्या युतीसाठी भेटलो नव्हतो. ते मी बांद्र्यात राहायला आल्यामुळं ते माझे नेबर आहेत आणि आपण त्यांना भेटावं अशा अर्थाने त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी मी गेलो त्यांच्या वाढदिवसाला. आणि मग त्यावेळेला त्यांच्याकडूनच ही चर्चा सुरू झाली की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. आणि मग बाळासाहेबांनी मला आवाहन केलं की आठवलेजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे. मी बाबासाहेब आंबेडकरांचा फार जवळचा मी त्यांना मानणार आहे. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या विरोधामध्ये मी आहे हा प्रचार अत्यंत खोटा आहे. तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. मग त्यानंतर मी नितीन गडकरी हे बीजेपीचे अध्यक्ष होते, त्यांना बीजेपीच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. आणि शिवशक्ती भीमशक्तीचा अर्थ फक्त शिवसेना आणि आरपीआय असा नाही, तर शिवशक्ती भीमशक्तीचा अर्थ हाच आहे की शिवसेना भाजपची युती म्हणजे जे शिवशक्ती आणि आरपीआय म्हणजे भीमशक्ती. तर अशा पद्धतीने शिवशक्ती भीमशक्ती अशी एकत्र आली पाहिजे बाळासाहेबांची इच्छा होती. आणि त्यानंतर मग मी अनेक इंटेलेक्च्युअल सोबत चर्चा केली, आंबेडकरी समाजातल्या लोकांची चर्चा केली, पत्रकारांची चर्चा केली. 8-9 महिने मी हा सातत्यानं प्रचार करत होतो, चर्चा करत होतो. आणि मला सर्वांनी सांगितलं की अशी युती करायला हरकत नाही, म्हणून मी त्यांच्यासोबत आलो. मग तुझा जो प्रश्न आहे साहिल की फक्त उद्धव ठाकरेंच्या सोबत मी एकत्र आलो असं नाही आहे, म्हणजे भाजप सेना आणि त्यांच्यासोबत मी एकत्र आलो. पण ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि बीजेपी वेगळे झाले त्यावेळेला माझ्यासमोर मला उद्धवजींनी बोलावलं आणि सांगितलं की रामदासजी तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. तर मी बोललो बाबा मी काय तुमच्यासोबत येणार नाही. काय येणार नाही तर मला बीजेपीने राज्यसभा दिलेली आहे, मला त्यांच्यासोबत जावं लागेल. ते म्हणत होते की तुम्हाला केंद्रातलं मंत्रिपद देतो, तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो असं म्हणत होते. पण आता इथं सरकारच आपलं येणार नाही तर उपमुख्यमंत्री कसे होणार? म्हणजे एकट्या शिवसेना आणि आरपीआय आम्ही एकत्र येऊ, ते सरकार काय येणार नाही मला माहित होतं.
आणि आनंद गीतेंचं जे मंत्रिपद आहे ते तुम्हाला देतो असं ते म्हणत होते. तर मी बोललो आनंद गीतेंचं मंत्रिपद तेच राहते का नाही मला माहित नाही आहे. कारण बीजेपीनं अलायन्स तोडलेलं आहे आणि बीजेपीला काय एवढी गरज नाही. बीजेपीकडे 282 जागा आहेत, 282 जागा आहेत. तर म्हणून म्हणजे आपला जो प्रश्न आहे की उद्धवसोबत का आपण गेला नाही, तर मला राज्यसभा देण्याचं काम हे शिवसेनेने न करता ते बीजेपीने केलं होतं. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस किंवा इतर सगळे जे त्या नेते होते, त्या नितीन गडकरी या सगळ्यांच्या प्रयत्नातून मला राज्यसभा मिळाली होती. पण मला बीजेपी सोबत राहणं आवश्यक होतं. पण तुम्हाला असं वाटतं की हे जर तुटलं नसतं शिवसेना आणि भाजपचं, उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचं 19ला पूर्णच तुटलं, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण एकदम गढूळ होऊन गेलं असं नाही वाटत तुम्हाला? हा, हे राजकारण फार गढूळ झालेलं आहे, विचित्र झालेलं आहे. महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, अलीकडे एवढे आरोप आणि प्रत्यारोप मी कधी पाहिले नाहीत. पूर्वीचं मी राजकारण पाहिलेलं आहे. मी ज्या वेळेला मंत्री म्हणून मी राजकारणात आलो त्यावेळेला एकमेकाचा रिस्पेक्ट करणं हे राजकारणातलं पहिलं कर्तव्य असायचं. राजकारणामध्ये नीतिमत्ता असायची. पण अलीकडे एवढे आरोप आणि प्रत्यारोप आहेत की ते ऐकूनच लोक रोज हा काय बोलला, तो काय बोलला, याला काय उत्तर दिलं, त्याला उत्तर दिलं, हे सगळं ऐकावं लागतंय. तर अलीकडं राजकारण सगळं बिघडलेलं आहे. पण शिवसेना आणि बीजेपी वेगळी व्हायला नको होती. एकतर उद्धवजींनी 2019मध्ये जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा होता. उद्धवजींनी बीजेपी सोबतच राहायला पाहिजे होतं. आणि जर उद्धवजी बीजेपी सोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे बंड करून बाहेर आले नसते. म्हणजे शिवसेना एक राहिली असती, धनुष्यबाण उद्धवजींच्या हातात राहिलं असतं. आता धनुष्यबाण उद्धवजींच्या हातामध्ये राहिलं नाही, ते एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आहे. 40 आमदार त्यांनी आपल्यासोबत आणलेले आहेत. त्यामुळे उद्धवजींवरती एक नामुष्कीची अशी वेळ आलेली आहे. म्हणजे उद्धवजींसारखा एक अत्यंत चांगला मित्र म्हणजे आमचा जो मित्र जवळचा होता तो आज आमच्याजवळ राहिला नाही, याचं दुःख आम्हाला आहे. उद्धवजी आमच्यासोबत असायला हवे होते. आणि देवेंद्रजी आणि उद्धवजीची मैत्री अत्यंत चांगली होती. दोघांची मैत्री अत्यंत चांगली होती. माझी मैत्री अत्यंत चांगली होती. त्यांचं म्हणणं तेच होतं ना, जे तुम्ही आता सांगितलं तसं, की तुम्हाला भाजपने सांगितलं की 5 आमदार तुमचे असतील रिपब्लिकन पक्षाचे आणि स्वतःचेच उमेदवार दिले त्यांनी. ते त्यांच्याबरोबर पण त्यांचा तोच प्रॉब्लेम झाला होता ना, की आमचे उमेदवार पाडतायत 19च्या निवडणुकीमध्ये असं वगैरे. ते त्यांना काही सहन झालं नाही असं दिसतंय. नाही पाडतायत वगैरे असं काही नाही. पाडतायत तर आता हे काँग्रेसच्या काळामध्ये अनेक लोक एकमेकाचे पाडत होते, पण तेवढं यांच्या काळामध्ये काही तेवढं नव्हतंही. पण ठीक आहे, उद्धवजींचं जे म्हणणं आहे की त्यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं होतं, या मुद्द्यावर ते फुटले. पण अमित शहा यांचं म्हणणं असं आहे की 50% सत्ता देण्याचं मान्य केलेलं होतं, पण मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं नव्हतं, असं ते त्यांचं म्हणणं आहे. आणि उद्धवजींचं म्हणणं ठोसपणे असं आहे की नाही, आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देतो असं सांगितलं होतं म्हणून. तर आता उद्धवजींनी सोबत राहायला पाहिजे होतं. न राहता शिवसेनेमध्ये एवढी फूट झाली, हे काय योग्य झालं नाही. आणि एकतर असं राजकारणामध्ये व्हायला नको होतं. आणि एकनाथ शिंदे यांना ती संधी मिळाली. आणि अनेक आमदारांच्या मनामध्ये हेच होतं की बीजेपी सोबत जायला पाहिजे, लगेच बीजेपी संपवू दे असं नाही. आता माझा पक्ष देशभरामध्ये वाढतोय. छोटा पक्ष माझा आहे. नागालँडमध्ये मी 2 आमदार निवडून आणलेले आहेत. माझा पक्ष सर्व देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे. अंदमान निकोबारमध्ये आहे. लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष स्थापन होणार आहे. आणि सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाची युनिट्स आहेत. त्यामुळे मी सत्तेमध्ये असल्यामुळं किंवा मी बीजेपी सोबत असल्यामुळं माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे. माझा पक्ष काय कमी झालेला आहे असं अजिबात नाही आहे. पण महाराष्ट्रात थोडा अजून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. जे आपली अपेक्षा आहे, तुमचं मूळ जी जागा आहे तिकडेच तुम्हाला जागा मिळत नाही, असंच मुद्दा आहे. मिळाली पाहिजे. म्हणजे एकतर सगळ्या देशाचं लक्ष तिकडे आहे की रिपब्लिकन पक्षाला जागा मिळायला हवी होती. जागा एक न मिळाल्यामुळं लोकांमध्ये मोठी नाराजी आहे आणि ती जागा मिळायला हवी होती आम्हाला एखादी. आठवले साहेब, ज्यांनी तुमचं राजकारण 80च्या दशकात बघितलंय त्यांना तुमचा आक्रमकपणा, तुम्ही केलेली आंदोलनं, तुम्ही गावोगाव फिरून बांधलेली संघटना, हे सगळं माहिती आहे. पण आता 2024मध्ये आपण जेव्हा येतोय तेव्हा आपण बघतोय की तो जो काही एक जोश होता पॅन्थरमध्ये किंवा RPIमध्ये,
तो जोश आता राहिलेला नाहीये. पण दुसऱ्या बाजूला तुमची ताकद जी आहे महाराष्ट्रातली, तुम्ही सत्तेत असला तरी ती क्षीण होते, आणि दुसऱ्या बाजूला तुमचे जे सहकारी होते एकेकाळचे प्रकाश आंबेडकर, त्यांची ताकद वाढते. ते स्वतःच्या बळावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या जागा लढवण्या इतपत त्यांची ताकद वाढते. कशामुळे असं वाटतं आपल्याला की आपण RPI म्हणून आपल्या लोकांना संधी देण्यामध्ये कमी पडलो, आपण ती संघटना त्या पद्धतीनं बांधण्यामध्ये कमी पडलो, की असं काही झालेलं नाहीये? तुम्हाला असं वाटतं की सगळं ओके चालू आहे? नाही, तर तुझा प्रश्न बरोबर आहे की आता प्रकाश आंबेडकर स्वबळावर लढत आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवार मिळणं साहजिक आहे. त्यामुळे ते अनेक जातीच्या उमेदवारांना संधी देतात, ती गोष्ट चांगली गोष्ट आहे. पण माझी भूमिका स्वबळावर लढण्याची नाही. स्वबळावर लढून सत्ता मिळत नाही आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी याच्यापूर्वी प्रयत्न केलेला, अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. एकट्या ताकदीवर सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती आहे. एकतर माझी अडचण अशी आहे की माझ्या पक्षाची ताकद नाही, माझ्या पक्षाची ताकद आहे. पण सध्या प्रकाश आंबेडकर चर्चेत असतात, त्यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू होती. वंचित बहुजन आघाडी त्यांनी स्थापन केलेली आहे. अनेक जातीच्या लोकांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यामुळं काय त्यांचा पक्ष एकदम फार वाढतोय असं म्हणता येणार नाही आहे. पण त्यांना उमेदवार देण्याची संधी मिळते ही गोष्ट खरी आहे. त्याच्यातून काही कुणी निवडून येणार नाही. म्हणजे जरी किती उमेदवार दिलेही तरी मागच्या वेळेला त्यांनी चांगला प्रयत्न केला होता. त्यावेळेला अनेक लोक त्यांच्यामध्ये गेले वंचित आघाडीमध्ये. त्यानंतर अनेक लोक, पडळकरांसारखे लोक, लक्ष्मण मानेंसारखे लोक, प्रकाश शेंडगेसारखे लोक किंवा असे अनेक जे लोक गेले होते ते सगळे लोक नंतर बाहेर आलेले आहेत. त्यामुळं निवडणूक म्हटलं की प्रकाश आंबेडकर चर्चेत असतात. त्यांना निवडणुकीचं टेक्निक चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळं ठीक आहे, आता म्हणून त्यांची ताकद वाढते, त्यांची ताकद वाढत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांची ताकद त्यांनी वाढवावी, माझी ताकद मी वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण महाराष्ट्रामध्ये माझी ताकद दिसत नाही आहे. पण ती ताकद जी आहे ती मताच्या रूपाने BJPला, शिवसेनेला किंवा आमच्या महायुतीला त्याची ताकदीचा फायदा होणार आहे. तर आता माझ्यामधला पॅन्थर जो आहे तो काय संपूर्ण कुठं एकदम शांत झालेला असं नाही आहे. परंतु मी पॅन्थरच्या मोहिमेमधून आलेलो आहे. गावागावात फिरून मी संघटना बांधलेलं आहे. आज माझं संघटन आहे. पॅन्थरचं वय झालंय का आता? पॅन्थरचं वय झाल्यामुळे हा फरक पडलाय? पॅन्थरचं वय झाल्यामुळे हा फरक पडलाय का? नाही, वय झालं नाही. वय जरी झालेलं असलं तरी पॅन्थर हा माझ्यामधला जागा आहे. पॅन्थर माझ्यामधला जागा आहे कारण मी जयभीमचा धागा आहे. त्यामुळं पॅन्थर माझा जागाच आहे. पण आता ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेला आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीचे ॲडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक असते. आणि एकदम मी आता यांच्यासोबत राहणार नाही म्हणून त्याच्यामध्ये समाजाचं नुकसान करता का कामा नये. म्हणून ठीक आहे, मी शांत आहे. पण माझी ताकद संपलेली आहे असं अजिबात नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 10 वर्षापासून जर बघितलं आपण तर RPI म्हटलं की रामदास आठवले, आणि RPIचा जो काही फायदा किंवा RPIच्या ताकदीचा जो काही फायदा झाला तो केवळ रामदास आठवलेंना झाला, कारण त्यांना राज्यसभा मिळाली, त्यांना मंत्रिपद मिळालं. त्या व्यतिरिक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना राज्यांमध्ये कुठेही सत्तेमध्ये वाटा मिळाला नाही, कोणाला आमदारकी मिळाली नाही किंवा काय नाही. भाजपला तुमच्या मतांचा फायदा होतो म्हणून भाजप तुम्हाला मर्यादित स्वरूपात तुमचा वापर करता असं तुम्हाला वाटतं का? आणि तुमच्या व्यतिरिक्त पक्षाच्या ताकदीचा फायदा कुठल्या इतर कार्यकर्त्याला झालाय असं तुम्ही गेल्या 10 वर्षातली 2-4 उदाहरणं सांगू शकाल का पदाधिकाऱ्यांना झाले? सांगते त्याला. आता अविनाश महातेकरांना मंत्रिपद मिळालं. आमचा राजा सर्वोदय आहे त्याला महात्मा फुले महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं होतं. त्यानंतर अनेक कार्यकर्ते काही महामंडळावर होते. आशाताई लांडगे यांना महिला कमिशनचं सदस्यपद मिळालं होतं. आणि माझ्या काळामध्ये जरी मी महाराष्ट्रामध्ये मंत्री असलो तरी जवळजवळ 7 MLC पवारसाहेबांच्या काळामध्ये आमचे झाले. यांच्या काळामध्ये काही आम्हाला MLC मिळाली नाही, काहीच नाही मिळालं यांच्या काळात. पवारसाहेबांच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला आम्हाला 1 MLC मिळत होती. भाजपच्या काळात तुम्हाला काहीच मिळालं नाही, तुम्हालाच फक्त मंत्रिपद मिळालं, बाकी कुणालाच काही मिळालं नाही. भाजपनं तुमच्यावर अन्याय केला असं वाटत नाही तुम्हाला? नाही, म्हणजे भाजपने आता आम्हाला अन्याय एकतर आता MLC देण्याचं मान्य केलेलं आहे, एक मंत्रिपद आणि MLC. पण जेवढं द्यायला पाहिजे तेवढं मिळालं नाही, गोष्ट खरी आहे. म्हणजे भाजपकडून किंवा या महायुतीमधून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवढी संधी मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही. आणि ती नक्की आता देऊ असं मला आश्वासन मिळालेलं आहे. पण तुमच्या ताकदीचा वापर मात्र ते करतात. तो मर्यादित वापर केला अशी आपली भावना आहे का की आपली ताकद आहे तिचा वापर मतांसाठी केला जातो? तुम्हाला आता जर इलेक्शनमध्ये मी बघतो की तुम्ही
काश्मीर टू कन्याकुमारी जिथं जिथं RPI मतांची ताकद आहे तिथं तिथं तुम्हाला प्रचाराला ते बोलावतात, तुमच्या भाषणं होतात, सभा होतात. पण त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं त्यांचा फायदा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांचा फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे मी विचारलं की तुमच्यावर अन्याय झाल्याची भावना तुमच्यात का नाहीये? नाही, अन्याय होतो ना, अन्याय होत नाही असं नाही आहे. म्हणजे आम्हाला पूर्ण जेवढी आमची हिस्सा आहे किंवा आम्हाला जेवढा हिस्सा मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही, मी मान्यच केलेला आहे. तर आता त्यांनी त्याचा विचार करणं ते आवश्यक आहे. मी शांत स्वभावाचा आहे किंवा मी जास्त त्यांना अडचणीत आणत नाही म्हणून आम्हाला काहीच द्यायचं नाही असं म्हणता येणार नाही. आता तर असंच आहे की आता हे 3 पक्षाचं सरकार म्हणतात ते त्यामध्ये RPI नाव घेत नाही आहे. त्यामुळे देवेंद्रजींना आम्ही परवा सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं वाटतं की बाबा आपण सत्तेमध्ये आहोत की नाही, आपण महायुतीमध्ये आहोत की नाही. आणि महायुतीमध्ये जर आपण असू तर त्या ठिकाणी आपला फोटो असला पाहिजे, त्या ठिकाणी RPIच्या कार्यकर्त्यांना बोलावलं पाहिजे, निळे झेंडे त्या ठिकाणी लागले पाहिजेत. पण बऱ्याच वेळेला शासन आपल्या दारी जाते त्यावेळेला या 3 पक्षाचे झेंडे असतात, RPIचा झेंडा नसतो. आता तर जोगेंद्र कवाडे सुद्धा आलेले आहेत, त्यांची शिंदेबरोबर युती झालेली आहे. हां, तर आता जोगेंद्र कवाडे आलेले आहेत, अनेक लोक आलेले आहेत. त्यामुळं आता कारण तिकडे राहून काही उपयोगच नाही, त्यामुळे सगळे इकडे येऊ लागलेले आहे. त्यामुळं आमची अडचण झालेली आहे. आता एकनाथ शिंदेजी आले, अजितदादा आले आणि देवेंद्रजी आम्हाला सांगितलं होतं की विस्तार होईल त्यावेळेला तुमचा मंत्री करू, पण आमचा विस्तार होण्या अगोदर अजितदादांचा विस्तार झाला. त्यामुळं ठीक आहे, तर आता बघूया जेवढ्याला होईल तेवढ्याला होईल, बघूया. पण आठवले साहेब, मला एक छोटा प्रश्न असा आहे त्यातला की ज्या पद्धतीनं आता तुम्ही म्हणाला की माझ्यातला पॅन्थर काही म्हणजे शांत झालेला नाहीये, तो अजूनही आहे. आम्ही बघितलं होतं की ज्यावेळेला तुम्हाला तुमचं खासदारकीची टर्म संपली UPA मध्ये आणि त्यानंतर तुम्हाला एक्सटेन्शन हवं होतं काही काळासाठी आणि त्यांनी आपल्याला खूप अपमानित करून सरकारने तुमचं बाहेर काढलं आणि त्यानंतर तुम्ही शपथ घेतलीत की या सरकारला मी खाली खेचणार. आता तुम्ही अशा पद्धतीनं तो पॅन्थर जो आहे तो या काळामध्ये दिसणार आहे का लोकांना, की ज्या पद्धतीनं अपमान आपला होतोय, आपल्याला जागा मिळत नाहीये, आपल्याला सत्तेमध्ये वाटा मिळत नाहीये, मग त्याच पद्धतीची भाषा किंवा त्या पद्धतीचा आक्रमकपणा पॅन्थर दाखवणार आहे का? जेवढ्याला वेळेल तेवढं दाखवू, म्हणजे आता दाखवण्याची वेळ नाही आहे. परंतु त्यावेळेला मात्र तू चांगली आठवण करून दिली की 2009च्या निवडणुकीमध्ये शिर्डीमध्ये मला हरवण्यात आलं किंवा मी हरलो म्हणा. आणि त्यानंतर मग मी 8 लोधी इस्टेट या बंगल्यामध्ये राहत होतो आणि त्या ठिकाणी माझं सामान जे आहे, लॉक जे आहे ते लॉक तोडून माझ्या घरातलं कपाटातलं सगळं सामान बाहेर काढून ते रस्त्यावर टाकलं होतं. का टाकलं होतं तर मी काँग्रेस अलायन्स तोडला होता आणि मी काँग्रेस अलायन्स तोडून मी 3री आघाडी बनवली होती महाराष्ट्रामध्ये, रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट बनवली, रेडोल बनवली होती. तर त्यावेळेला मी प्रतिज्ञा केली होती की ज्या काँग्रेसने माझं सामान बाहेर काढलेलं आहे त्या काँग्रेसला सत्तेवरून बाहेर खेचल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही शिवसेना BJP सोबत आलो, NDA सोबत आलो. तर आता तसा माझा पॅन्थर कधी जागा होईल त्यावेळेला मी दाखवेन त्यावेळेला. आठवले साहेब, आता थोडं लवकर आता जसं सांगितलं की म्हणजे जे मोठे पक्ष आहेत ते वेगवेगळ्या आंबेडकरी विचारांच्या पक्षाला काही मतांच्या ह्याच्यासाठी जवळ घेतात. मध्यंतरी तुम्ही आंबेडकरी किंवा बहुजन विचारांच्या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केले होते, कारण तसं एकीकरण झालं तर एक मोठी ताकद निर्माण होऊ शकते. तर ते कुठपर्यंत आलंय आता? ते आता ऐक्य जे आहे ते कुठंपर्यंत आलेलं आहे ते काय अजून दिसत नाही आहे. ते आता ते आलं पाहिजे, ऐक्य झालं पाहिजे, कारण आमची एक ही फार मोठी ताकद आहे. 89 मध्ये ज्यावेळेला मी एकत्र आलो होतो त्यावेळेला शिवाजी पार्क मैदानावर एक भव्य आमची सभा झाली होती आणि आमचं ते ऐक्य जे आहे ते ऐक्य झालं आणि 2-3 महिन्यामध्ये तुटलं. कुणासोबत युती करायची या मुद्द्यावरती ते ऐक्य तुटलं. तर आता लोकांची इच्छा आहे बाबा हे सगळे नेते एकत्र आले पाहिजेत आणि आता जर सगळे नेते एकत्र येत असतील तर माझी तयारी आहे. जर समाजाचं ऐक्य होत असेल तर माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. मंत्रिपद हे काय माझ्यासाठी फार मोठं काम आहे असं नाही आहे. माझ्यामधला कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता अजून जिवंत आहे, माझ्यामधला पॅन्थर अजून जिवंत आहे. आणि कार्यकर्ता हे जे पद आहे हे पद अजरामर अशा पद्धतीचं पद आहे.
हे मंत्रिपद येतात आणि जातातही, किंवा मी मंत्रिपदाला चिकटलोय अशा पद्धतीची एक चर्चा लोकांमध्ये असते. लोकांमध्ये ही चर्चा असते की जिकडे सत्ता असते तिकडे आठवले असतात, पण आठवले जिकडे असतात तिकडे सत्ता असते हे त्यांना माहीत नाही आहे. त्यामुळं आता तुझा प्रश्न चांगला विचारलेला आहे की आरपीआयचं आयके जे आहे ते रोज एखादा गट आमच्या स्थापन होतो. गावामध्ये एखादा नेता तयार झाला तो म्हणतो मी ऑल इंडियाचा अध्यक्ष आहे, कुणी कोणाच्या नेतृत्वाखाली यायला तर तयार नाही आहे. आणि सध्या 2च गट तसे स्ट्रॉंग आहेत, एक प्रकाश आंबेडकरांचा गट आहे, माझा गट आहे, बाकीचे गट आहेत, कवाडे सर आहेत, बाकीचे गट आहेतच आहेत. पण जर ऐक्य होणार असेल तर ऐक्यामध्ये सामील होण्याची माझी तयारी आहे. आणि मी अनेक वेळेला सांगितलंय की प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जर रिपब्लिकन पक्ष म्हणून, तसं वंचित बहुजन आघाडी या नावाची आघाडी किंवा पक्ष स्थापन करण्याची माननीय बाळासाहेबांना काही आवश्यकता नव्हती. बाबासाहेबांचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो पुढे चालवायला हवा होता, परंतु रिपब्लिकन पक्षामध्ये गटबाजी असल्यामुळे त्यांनी चांगला प्रयोग केलेला आहे. म्हणजे वंचित असणाऱ्या सगळ्या घटकांना एकत्र आणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला जो एक विचार आहे तो पुढे आणण्याचा त्यांचं व्हिजन आहे. परंतु तेवढ्यानी एकही माणूस निवडून येत नाही अशी परिस्थिती आहे. तर ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. पण आता रिपब्लिकन ऐक्याचा जो विषय आहे, तर ऐक्य होत असेल तर सगळ्या समाजाने प्रकाश आंबेडकरांना सांगावं आणि प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाने जर ऐक्य होत असेल तर माझी तयारी आहे आणि सगळ्या गटांनी त्यामध्ये सामील व्हावं. आणि पुढं अडचण हीच आहे की युती कोणासोबत करायची या मुद्द्यावरती पक्षामध्ये फूट होते. प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे, मत भिन्नता असणं हे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. परंतु निर्णय घेताना बहुमताचा निर्णय घेण्याची पद्धती अवलंबली पाहिजे. चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढायचा कसा, तर मग तशा पद्धतीनं एक पक्षाने ठराव करायचा की बहुमताचा निर्णय होईल तो सगळ्यांनी मान्य करायचा, तर काही अडचण येणार नाही. पण ऐक्य झालं पाहिजे या मताचा मी आहे. ऐक्य होणं हे समाजाच्या फायद्याचं आहे. ऐक्य करून जर आम्ही एकत्रितपणे काम केलं तर आम्हाला मोठी सत्ता मिळणार आहे. तुला उदाहरण सांगायचं असेल तर 90मध्ये ज्यावेळेला मी एकटा मंत्री झालो त्यावेळेला शरद पवार आणि काँग्रेसचा आग्रह होता की युनायटेड आरपीआयने आम्हाला पाठिंबा द्यावा. त्यावेळेला माननीय प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले नाहीत, काँग्रेस अलायन्समध्ये जोगेंद्र कवाडे आले नाहीत, गवईसाहेब आले नाहीत, खोब्रागडे गट आला नाही. आणि जर आम्ही सर्वांनी मिळून जर काँग्रेसला पाठिंबा दिला असता, म्हणजे पक्षामध्ये बहुमताचा ठराव झालाही ऐक्यचा झालेल्या, पण बाकीच्या नेत्यांनी काही ते ऐकलं नाही आणि मी काँग्रेससोबत गेलो आणि हे गेले जनता दलासोबत. तर त्यावेळेला जर आम्ही मागणी केली असती की आम्हाला 1/3 सत्ता पाहिजे, तरी शरद पवारांनी मान्य केलं असतं आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आपले 10, 12, 15, 20 मंत्री होऊ शकले असते. त्यावेळेला 15%ची अट नव्हती. तर ती एक वेळ गेलेली आहे. पण आता ऐक्य झालं तर एक आपली मोठी ताकद आहे आणि इतर जाती जमातींना एकत्र आणून आपण एक आपली भव्य ताकद उभी करू शकतो. पण असं भविष्यात होत असेल तर माझी त्यासाठी तयारी आहे. तुम्ही जसं सांगितलं की शरद पवारांनी तुम्हाला पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद दिलं. इकडं तुमचे ठाकरेंशी सुद्धा खूप चांगले संबंध होते, तुम्हीच सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये 2 या मोठ्या पक्षांमध्ये मोठ्या फुटी पडल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात पक्ष फुटला, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. तुम्हाला कोणत्या फुटीचं सर्वात जास्त वाईट वाटतं? तुम्हाला कोणत्या कुठल्या फुटीचं पक्षामध्ये सगळ्यात जास्त फुटीचं वाईट वाटतं तुम्हाला? नाही, मला आनंद वाटतो. म्हणजे ही फूट होणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे एक तर उद्धवजींना मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की उद्धवजी आपण आमच्यासोबत आलं पाहिजे, भाजपसोबत आरपीआय सोबत आलं पाहिजे, पण त्याने ऐकलं नाही. त्यामुळे त्यांना जबरदस्त अशा पद्धतीचा धक्का नंतरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बसलेला आहे. पवारसाहेबांना मी म्हणत होतो की पवारसाहेब आपण इंडियामध्ये आलं पाहिजे. का तर जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव, DMK, नवीन पटनायक असे अनेक पक्ष हे एनडीएसोबत होते. तर नरेंद्र मोदी हे कार्यक्षम असणारे प्रधानमंत्री आहेत, आपण कार्यक्षम असणारे मुख्यमंत्री राहिलेले आहात.
त्यामुळं पवार साहेबांनी एवढं, आता मी इकडे आलेलो आहे, मी सुद्धा BJP सेनेचा विरोध करणारा माणूस होतो, पण पक्षामध्ये परिवर्तन होत असतं. परिवर्तनच होत नाही अशा पद्धतीचा सिद्धांत आम्हाला मान्य आहे. परिवर्तन हे माणसामध्ये, व्यक्तीमध्ये, पक्षामध्ये सातत्यानं होत असतं. आणि पूर्वीचा BJP हा आजचा BJP नाही. पूर्वीचा BJP 2 खासदारांचा पक्ष होता, आता 303 खासदारांचा तो पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला सगळ्या जाती धर्माची मतं मिळतात. त्यामुळं मला असं वाटतं की पण आठवले तुम्ही असं कसं म्हणता की- पवार साहेब जरी इथं आले असते तर कदाचित राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसती. नाही, तुम्ही म्हणता जाती धर्माची मतं मिळतात, पण आता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या एकूण कॅन्डिडेट्स बघा, त्याच्यामध्ये किती मुस्लिम समाजातल्या लोकांना त्यांनी तिकीटं दिली आहेत. UP-मध्ये विधानसभेमध्ये त्यांचं पूर्ण बहुमत आहे, तिकडे किती मुस्लिम समाजातल्या लोकांना त्यांनी हे दिलेले आता कोणाला तुमचा तिकीट द्यायचं? तुमचा तुमचा पक्ष जो होता, तुमच्या पक्षाने या पद्धतीचं धोरण कधी अवलंबलेलं नव्हतं. तर ते आयडिओलॉजिकल डिफरन्सेस तुम्हाला कधी जाणवत नाहीत का? तुम्ही त्या माझ्या- पॅन्थर चळवळीतनं आलेला, तुमचा झगडा याच चळवळींशी राहिलेला आहे, संघाशी राहिलेला आहे तुमचा झगडा. नाही, आता जरी ज्यादा मुस्लिम लोकांना तिकीट दिलेली आहेत. आता उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिलं, मंत्री केलेलं होतं. BJPची मायनॉरिटी आघाडी आहे, त्याच्यामध्ये अनेक मुसलमान त्यांच्या आघाडीमध्ये काम करतायत. पण तू म्हणतोय ते साहिल खरी आहे की जास्त मुस्लिमांना तिकीट दिली जात नाही. का दिली जात नाही तर BJPचा जो सर्वेचा जो एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये निवडून येणारा कोण, म्हणजे जास्त मतं घेणारा किंवा निवडून येणारा कोण आहे, अशा व्यक्तीलाच ते तिकीट देतात. त्यामुळे यावेळेला अनेक नवीन लोकांनी तिकीट काढलेली आहेत. दिल्लीमध्ये तर फक्त एक म्हणून तिकीट मिळालेलं आहे. तर त्यामुळे BJP एक सिस्टीम आहे, पण ते काय मुस्लिम विरोधी आहेत असं अजिबात नाही आहे. म्हणजे एक तर त्यांचं, तुम्हाला असं वाटत नाही? म्हणजे मला असं वाटत नाही, पण माझी भूमिका मुस्लिमांच्या बाजूने मी अनेक वेळेला घेतलेली आहे. मी जर BJP सोबत असलोही तरी जे राष्ट्रवादी मुस्लिम आहे, जे आतंकवादाला पाठिंबा न देणारे आहे, जे पाकिस्तानला सपोर्ट न करणारे आहेत, अशा मुस्लिमांच्या सोबत राहण्याची भूमिका आमची आहे. आणि जे भारताचे नागरिक आहेत, नरेंद्र मोदीचंच विजन आहे की जे भारताचे नागरिक आहेत त्या सगळ्यांना न्याय द्यायचा अशी भूमिका आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यामुळे तिकीट काही दिली नसतील, त्या अनेक सिस्टममुळे दिली नसतील तिकीट. त्याला थोडं लवकर मला सर भरपूर खासदार आमदार असले की एकच आहेत भरपूर प्रश्न आहेत. भरपूर खासदार आमदार असले की पक्ष फुटतात. देवेंद्र फडणवीस तर म्हणाले की मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलोय. तर तुम्हाला आता अशी काही चिंता नसेल ना की आपलं काही टेन्शन नाही, आपला काही पक्षभिक्ष फुटला जाणार नाही, आमदार खासदारच नाही आहेत, जे चाललंय ते बरं चाललंय. पण भविष्यात तुमच्यातला जर पॅन्थर खवळला तर तुम्हाला ती भीती आहे का की आपला पक्षभिक्ष फुटेल, असं काही वाटतं जरासं? नाही, पक्ष नाही तर एक तर आता माझ्यामधला पॅन्थर खवळला म्हणजे जर वेळ आल्यावर तो खवळेल, वेळ नाही येता कसं काय खवळेल तो. त्यामुळं पॅन्थरचा विषय नाही आहे, खवळण्याचा विषय नाही. आपल्याला सामोपचाराने पुढे एकत्रितपणे पुढे. पण तुम्हाला पक्ष फुटीची भीती नाही अजिबात? नाही, माझा पक्ष फुटत नाही आहे. माझा पक्ष कुणी फोडण्याचा प्रयत्न केला तरी ते फुटतील, पण माझा पक्ष फुटणार नाही आहे. त्यामुळं माझा पक्ष फुटण्याचा विषय येत नाही. माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय त्यांना विचारल्याशिवाय मी घेत नाही आहे. आणि माझ्या पक्षामध्ये मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, OBC आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळ्या जातीचे लोक माझ्या पक्षामध्ये आहेत. मी सगळे आघाडी केलेले आहेत. माझा पक्ष छोटा असेलही, पण आज मला भेटायला येणाऱ्या लोकांमध्ये कमीत कमी 30-40% लोक तरी नॉन दलित असतात. माझ्या पक्षामध्ये रोज येणारे शर्मा आहेत, मिश्रा आहेत, आणि अनेक जातीचे लोक माझ्या पक्षामध्ये येतात. जोशी सुद्धा माझ्या पक्षामध्ये आहेत. मंदार जोशी आमच्या पक्षामध्ये पुण्यामध्ये आहे. दिलीप जोशी आमच्यामध्ये आहे. अशोक जोशी जो आपला वंदे मातरम संघटना चालवत होता तो आज आपल्यामध्ये नाही. तर असे ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मी घेतलेली होती. मराठा आरक्षणाच्या बरोबर ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्यामुळं अनेक ब्राह्मण सुद्धा माझ्यासोबत आहेत. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही शिर्डीच्या जागेसाठी उत्सुक होतात, पण शिंदेंनी असं सांगितलं महायुतीमध्ये की सिटिंग सीट आहे त्याच्यामुळे त्यांना ती मिळायला हवी आणि तुम्ही सुद्धा त्याला कुठेतरी अग्री झालेलात. पण मग हा निकष फक्त तुमच्यासाठी का? कारण की परभणी असेल, धाराशिव असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, ठाणे असेल, याही काही जागा आहेत की ज्या शिंदेंकडे आहेत, सिटिंग सीट्स आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यावर
महायुतीतले इतर पक्ष दावा करतायत. परभणी तर जानकरांना मिळाली सुद्धा. आता त्याच्यामध्ये तिथला खासदार हा त्यांच्यासोबत नाही म्हणून त्या सीट्स बाकीच्यांकडे गेल्या, हा निकष जरी असेल तरी सुद्धा नाशिकची अशी जागा आहे की जिकडचे सिटिंग खासदार हे शिंदेसोबत आहेत, पण तरी सुद्धा त्या जागांवर इतर 2 पक्ष दावे करतायत आणि त्याच्यावर विचार सुरू आहे. मग हा आग्रह तुम्ही का नाही करत आहात? जानकरांना जागा मिळते, नाशिकच्या जागेवर दावा होऊ शकतो, तर तुमच्या शिर्डीच्या जागेवर का नाही दावा होऊ शकत? नाही ना, तर शिर्डीच्या जागेवर माझा दावा होताच ना. मी त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा घेतल्या, लोकांचा तिथं आग्रह होता. सगळ्या लोक मला सांगत होते आपण इथं या, आपण आला तर शिर्डीचा विकास करण्यामध्ये चांगली मदत होणार आहे. आणि मला माझी इच्छा होती बाबा मी तिथं हरलेलो आहे, मला एकदा निवडून तिथं यायचं आहे, पण माझी काही इच्छा पूर्ण केली नाही आहे. आणि तू सांगते ते बरोबर आहे की अनेक ठिकाणी जागांचा वाद आहे, ते मात्र एकमेकाच्या जागेवर चांगला आग्रह करतायत आणि मला ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ती जागा आमची आहे, ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. तर असं अडचणीमध्ये आम्ही बीजेपीला आणण्याचा प्रयत्न केलाही नाही आहे. पण जर माझ्यासाठी एखादी जागा सुटली असती, जशी शिर्डीची किंवा आणि कुठली तरी एखादी जागा, जशी मुंबईची जागा जी आहे ती मी अगोदर सांगितलं, तर चर्चा माझ्याशी केली असती तर मला जागा सोडायला हवी होती. पण बीजेपीने हे जर ठरवलं होतं की आठवलेंना पुन्हा राज्यसभा द्यायची आहे आणि त्यांना काही सीट देण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी मला वाटतं ठरवलेलं असावं. पण मी मात्र मागणी करतो, तुम्ही मागणी केली नाही असं नाही आहे. मी पुन्हा पुन्हा मागणी करत होतो, पण माझ्या मागणीकडे काही त्यांनी लक्ष दिलं नाही. चला शेवटचा प्रश्न, कारण मला ते अजून 2-3 प्रश्न आहेत. मुंडी माळी येणार आहे ना तिथं. तुमच्या 2-3 प्रश्न. कवितांमुळे तुम्ही मोदींपासून ते राहुल गांधींपर्यंत अगदी सगळ्यांनाच हसवलंय. एक यमक जुळवण्याची वेगळीच कला तुमच्यामध्ये आहे. पहिलं तर तुम्हाला हे सुचतं कसं, आणि तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण एखादं गाणं लिहावं किंवा लिरिसिस्ट वगैरे व्हावं? नाही, आता मी तर पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सोबत राहुल गांधींना, सोनिया गांधींना हसवले, पण या निवडणुकीमध्ये बीजेपीने मला फसवले. तर त्यामुळे ठीक आहे. तर आता एकतर अनेक वेळेला आता मला सवय आहे की ज्यावेळेला मी तसा मूळ कार्यकर्ता आहे, तो फील्ड वर्कर आहे. भाषण न करणारा मी कार्यकर्ता आहे. भाषण न करता लोकांची कामं करत करत मी पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहून मी मोर्चे काढलेले आहेत, नामांतरासाठी, भूमिहीनांच्या जमिनीसाठी, बेरोजगारांच्यासाठी, मंडल कमिशनसाठी, मराठा आरक्षणासाठी, महिलांवरच्या, दलितांवरच्या अत्याचारासाठी, अशा अनेक प्रश्नांवरती लढे देत देत मी पुढे आलेलो आहे. आणि मी सुरुवातीला भाषण करत नव्हतो, पण ज्यावेळेला मी भाषणाला सुरुवात केली तर त्यावेळेला मला पूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतील, इतर साहित्य संमेलन असतील, त्या ठिकाणी ऐकायला जाण्याची मला कधी कधी संधी मिळायची. आणि त्यामध्ये खुसखुशीत भाषण करणाऱ्या भाषणांना दाद मिळायची. म्हणजे वैचारिक भाषणं तर असायची, पण वैचारिक भाषणाला काही तेवढ्या टाळ्या मिळत नाही आहेत. पण अशा खुसखुशीत भाषणाला टाळ्या मिळतात, लोकांचा हशाही असतो किंवा लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे रिॲक्शन असते. तर ते पाहिल्यानंतर मग मलाही वाटलं की आता आपण असं काहीतरी लिहावं. आणि मग मी जर सभेमध्ये बसलो तर मी अशा चारोळ्या 1-2 अशा लिहिणार की मी बरोबर ती चारोळी म्हटली की त्याला समोरून टाळ्या मिळणारच, लोकांमध्ये एकदम रिॲक्शन येणार. मग ती सवय मला अगोदरपासूनच होती. मग मी संसदेमध्ये गेल्यानंतरही, लोकसभेत असतानाही माझं भाषण ऐकण्यासाठी सगळा स्टाफ, सगळे खासदार ज्यावेळेला माझं नाव यायचं त्यावेळेला मी आता कोणती कविता म्हणणार आहे, मी काय कुणावर अटॅक करणार आहे. तर अशी एक मला सवय आहे, मी बसल्या बसल्या मी लिहितो जो विषय असेल, आणि लोकांना त्याचा लोकांमधून चांगली रिॲक्शन आहे. म्हणजे आता आणि मग त्यामध्ये अनेक विषय आहे की काय लोकांची तक्रार आहे की मी काही जास्त मुद्दे मांडत नाही आहे. तर आता मी अनेक वेळेला, मी त्यावेळेला एकटाच खासदार होतो. सुरुवातीला मी 4 खासदार होतो, नंतर 2 खासदार होते, नंतर मी एकटाच खासदार होतो. मग आता मी लोकसभेमध्ये एकटा खासदार असल्यामुळं काय मला बोलण्यासाठी जास्त वेळ मिळायचा नाही. कारण मी ज्या चारोळ्या 1-2-3 लिहिलेल्या आहेत त्या मी म्हटल्या की लगेच बेल दाबायची, बेल दाबतात लगेच. तरी मी बोलायचो, पण मला जेवढे मुद्दे मांडायला हवे तेवढे मांडता येत नव्हते. आता हे राज्यसभेमध्ये असंच आहे की मी एकटाच आहे. मी आरपीआयच्या तिकिटावर निवडून आलो. बीजेपीच्या अलायन्समध्ये जरी आलेलो असलो तरी आरपीआयच्या एबी फॉर्मवर मी निवडून आलेलो आहे.
त्यामुळे मी तिथं राज्यसभेत एकटाच आहे. तर मग आता राज्यसभेमध्ये अशीच अडचण आहे, मी एकटा असल्यामुळं मला 5-7 मिनिटंही बोलायला अनेक वेळेला मिळत नाही आहे. त्यामुळे मला इतर काही मुद्दे अनेक वेळेला मांडता येत नाही आहेत. तर त्यामुळे हे एक अडचण आहे. पण हसत खेळत अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. पण आणि मला हे अनेक गोष्टी ताबडतोब सुचतात आणि त्यामुळं लोकांमध्ये चांगली रिॲक्शन आहे. चला शेवट मला आता निघायचं. आंबेडकरी चळवळीतून अनेक पक्ष आले, काही पक्ष सत्तेत देखील गेले. तुम्ही सुद्धा आता केंद्रात मंत्री आहे. खोब्रागडे गट असेल, कवाडे गट असेल, जोशी गट असेल, तुमचा आठवले गट असेल, आता प्रकाश आंबेडकर वंचित त्यांनी स्थापन केली. हे सगळे पक्ष कधी काळी एकत्र होते. 90च्या दशकामध्ये या पक्षांनी राजकारण केलेलं सगळ्यांनी बघितलं. हे पक्षांचं गट कधी झाले आणि सगळ्यांनी वेगवेगळं प्रारूप करण्याचं, वेगळं लढण्याचं कारण नेमकं काय होतं? सगळे वेगळे का झाले, एकत्र का नाही राहिले सगळे? तर ते गटात तुला आता सांगितलं की आता गट तर हे RPIच्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली 3 ऑक्टोबर 1957ला. रिपब्लिकन पक्ष आणि बाबासाहेबांनी RPI स्थापनेची संकल्पना यासाठी मांडली की बाबासाहेब लवकरो मतदारसंघात 52च्या निवडणुकीत हरले आणि काँग्रेस पक्षाच्या काजरोलकरांनी बाबासाहेबांना हरवलं. त्यानंतर बाबासाहेब 54च्या पोट निवडणुकीत भंडाऱ्यात उभे राहिले. तिथे बोरकर नावाच्या महार समाजाच्या माणसाने बाबासाहेबांना हरवलं. मग बाबासाहेबांनी विचार केला की मी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाने पार्टी चालवली तर मी निवडून येत नाही, तर माझे लोक कसे निवडून येणार? लोक निवडून आले नाही तर सत्ता कशी मिळणार? सत्ता मिळाली नाही तर लोकांचं कसं बबल होणार? म्हणून मग रिपब्लिकन नावाचा पक्ष असावा आणि म्हणून बाबासाहेबांनी राम मनोहर लोह्यांना पत्र लिहिलं आणि आपण सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष उभा करूया आणि तो म्हणजे रिपब्लिकन पक्ष. जसं अमेरिकेमध्ये 2च पक्ष आहेत, फ्रान्स आहे, जर्मनी आहेत, अनेक देशामध्ये 2च पक्ष आहेत, तसे आपल्या देशामध्ये 2 म्हणजे अशी त्यांची कल्पना होती. पण तो काय प्रयोग झाला नाही. मग बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबर 56ला. मग त्यानंतर मग इथल्या सगळ्या नेत्यांनी RD भंडारे आहेत, BC कांबळे आहेत, बाबू हरिदास आवळे आहेत, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आहेत, अशा जे नेते त्यावेळेला होते त्या नेत्यांनी त्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापना केली आणि लगेच 3 ऑक्टोबर 1958ला पक्ष फुटला. दुरुस्त आणि ना दुरुस्त असे 2 पक्ष झाले. तर मग ते तर तो पूर्वीचा इतिहास आहे. पण आता तू सांगितलं ते 90मध्ये आम्ही सगळे एकत्र आलो होतो. त्यावेळेला फूट झाली. त्या अगोदर मी जसं सांगितलं की युती कोणाच्या सोबत करायची. माझा आग्रह होता की काँग्रेससोबत युती करायची आणि बाकीच्या लोकांचं म्हणणं होतं की नाही जनता दलासोबत करायची. त्या मुद्द्यावर पक्ष फुटला आणि मग नंतर आम्ही ज्यावेळेला 98मध्ये 4 खासदार निवडून आलो त्यावेळेला आम्ही चौघे एकत्र होतो. लगेच प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ हा वेगळा पक्ष एकट्याने स्थापन केला. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी एक पक्ष स्थापन केला आणि गवई कवाडे मी आम्ही एकत्र होतो त्यावेळेला. मग त्यानंतर मग लगेच 98मध्ये ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी सरकार पडलं एका मताने त्यावेळेला मग पवार साहेबांचा आणि सोनिया गांधींचा वेगळा पक्ष झाला आणि मी गेलो पवार साहेबांच्या बरोबर. त्यामुळं माझा गट एक वेळा झाला. नंतर कवाडे आणि गवई एकत्र राहिले. पुन्हा त्यांच्यामध्ये 2 गट झाले. असे 4 गट पुन्हा झालेले आहेत. आता अशी गटबाजी आहे तर कधीतरी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांनी. शेवटचा प्रश्न आहे माझा की आता ही तुमची भाजप बरोबरची युती कधीपर्यंत चालेल? भाजप सत्तेत आहे तोपर्यंत? नंतर जर सत्ता बदलली तर नव्याने विचार कराल का? आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवावं? तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात म्हणजे सत्ता बदलवेल असं समजावं? नाही म्हणजे आता मी काँग्रेसकडे जोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत त्यांची सत्ता येणार नाही. नाही सत्तेचा विषय ना. आता मी तर आता BJP सोबत आहे, कुठे जाण्याचा विषय नाही आहे. पण अन्याय होऊ नये एवढीच आपली अपेक्षा आहे. म्हणजे अन्याय होऊ नये आणि लोकांच्या भावना लक्षामध्ये घ्याव्यात. मी ज्या प्रामाणिकपणाने त्यांच्यासोबत मी आहे. मी साऱ्या देशामध्ये प्रत्येक महिन्याला माझा 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख किलोमीटरचा प्रवास होतो आणि देशभरामध्ये इंडियाची भूमिका मांडतो, नरेंद्र मोदीची भूमिका मी मांडत असतो. तर माझा प्रामाणिकपणा लक्षामध्ये घेऊन माझ्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि माझ्याबरोबर माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लक्ष दिलं पाहिजे. सत्तेचा सहभाग आम्हाला मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं एवढी आमची इच्छा आहे. ठीक आहे रामदासजी, एक मात्र नक्की आहे की आंबेडकरी समाज अनेक वर्ष विचारतोय की रिपब्लिकन ऐक्य कधीतरी आहे का शक्य?
त्याचं उत्तर अजूनही आपल्याला मिळत नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आज आम्हाला उत्तर दिलीत त्याच्यामध्ये समाधान मानणं सध्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे असं आपण समजूया. बघूया ही निवडणूक कशा पद्धतीने जाते. महाराष्ट्रामध्ये फार वेगळीच चलबिचल आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय असेल याच्यावरती आमचं लक्ष असणार आहे. पण आज तुम्ही चावडीवर आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत, बोललात, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. Thank you. ही चावडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतात. बघत राहा मुंबई तक.